आपण पाहूयात मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना झालेली आहे। शिवाजी पार्कात उद्धव समर्थक जमलेले आहे। मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याची दुसऱ्यांदा विटंबना झालेली आहे। मुंबईतील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकण्यात आल्याची घटना समोर आलेली आहे। पोलिसांकडून सध्या या प्रकरणाची चौकशी केली जाते। लाल रंग फेकणारी व्यक्ती नेमकी कोण आहे, रंग का फेकला याचा तपास आता पोलिसांकडून सुरू आहे। पोलीस बंदोबस्त सध्या या परिसरात वाढवण्यात आलेला आहे आणि आता या घटनेमुळे शिवसेना ठाकरे गट आक्रमक झालाय। सध्या अनेक शिवसैनिक हे छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी जमा झालेले आहे। काही शिवसैनिक हे या पुतळ्याची साफसफाई करताना दिसून आलेले आहेत। तर त्याच शिवसैनिकांशी ज्यांनी साफसफाई केली त्यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधलेला होता। लक्ष केंद्रित व्हावा अशी त्यांची धारणा होती की मासाहेबांवरती कुठल्यातरी सांगून हे केलं तर त्याचा आक्षेप आणि प्रक्षोभ होईल पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि त्यांची ती बातमी झाकली जाईल। परंतु आमच्या उद्धव साहेबांनी सांगितलं की सगळ्यांनी संयमाने घ्या, संपूर्ण साफ करून पोलीस प्रशासन त्याचा शोध घेत आहे। पुन्हा एकदा जाणार आहे आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांच्याकडे। महेंद्र, यामुळे आता एकूणच वातावरण तापलेलं आहे आणि एकमेकांवर टीका सुरू झालेली आहे। प्रणिता, वातावरण तापले। ठाकरे गटाच्या शिवसैनिकांमध्ये जे आहे ते एक तीव्र असा संताप पाहायला मिळतोय। मात्र यावर जे ते काही राजकीय प्रतिक्रिया आलेल्या पाहायला मिळतात। त्यावर अशा प्रकारच्या घटना घडू नये असंही जे ते विरोध सत्ताधाऱ्यांचं आणि जे ते बाकीच्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अशा पुतळ्यांची सुरक्षा आहे ती महत्त्वाची आहे। त्यामुळे कुठेतरी कोणाचं तरी श्रद्धास्थान असतं, प्रामुख्याने दैवत मानलं जातं आणि अशा व्यक्तींच्या पुतळ्याची जिथे विटंबना होणं म्हणजेच त्यांना कुठेतरी खूप दुःखद अशा त्यांच्या भावनांना ठेस पोहोचवण्यासारखं आहे। जर आपण पाहिलं तर काही वेळापूर्वी दिवाकर रावते यांनी सांगितलं की माझ्या डोळ्यात अश्रू येणं फक्त बाकी आहे, त्यामुळे मी या गोष्टीवर जास्त भाष्य करत नाही। त्यामुळे आपण या गोष्टीचाही अंदाज लावू शकतो की कशा पद्धतीने लोकांमध्ये जे ते ठाकरे गटाच्या शिवसैनिकांच्या कार्यकर्त्यांमध्ये जे ते तीव्र जे ती चीड निर्माण झाली आहे। असा प्रकार कोणी केला आणि काय करावं, याचा का केला असावा याचा जो आहे तो पोलीस अधिक तपास करतात। अजून अद्यापही या संदर्भात जे ते गुन्हा दाखल झाला नाही आहे। मात्र पोलीस जे ते सुमोटो जे ते गुन्हा दाखल करून या सगळ्या प्रकरणाची चौकशी जे करत आहेत। त्यामुळे या सगळ्या प्रकरणाचा तपास झाल्यावरच जे ते समजता येईल की नेमकं हे प्रकरण का केलं असावं आणि कोणी केलं असावं, किंवा हा कोण जो कोण असेल तो समाजकंटक तो काही म्हणजे मानसिकरित्या काही असावा किंवा जाणून बुजून काही कोणी केलं असावं। अगदी हे अनेक प्रश्न महेंद्र उपस्थित होत आहेत। थोडंसं तुम्हाला थांबवते।